हा ना छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय, जय महाराष्ट्र. मित्रांनो, चला आता आम्ही चाललेलो कोकणला. बऱ्याच दिवसापासून आमची प्लॅनिंग होती, पण काय सक्सेस होत नाही. आज जवळजवळ किती 180 दिवसात आमची प्लॅनिंग सक्सेस झालेली आहे. आणि 2 मेंबर कमी आहेत, पण असू द्या, नेक्स्ट टाइम ते येणार आहेत. आणि आता आम्ही फुल कल्ला करणार आहोत. मी तुझी अरे अजून पेन मध्ये 9 वाजता 9 वाजता निघालो, अजून पेन मध्येच होत. पहिल्याच दिवशी ही अवस्था आहे आमची. पुढे जाऊन माहित नाही काय होणार आहे. 12:30 वाजले. 9 वाजता निघायचं होता. शेवटी नाहीला जर उसाचा रस प्यायला लागते आम्हाला. कोण बोलतोय बघा, कोण बोलतोय. इकडे बघा, रिटर्न चाललोय. होतो सीएनजी गाडी घेऊ नका, डोक्यावर हात मारलाय. आईला पहिल्याच दिवशी असं झालं ना, त्या फिरायची मजा जाते. ते साल्टी गेली झालं, डिझेल गाडी घेऊन जायची. सीएनजी घरी चला, इथून घरी चला. निघाला पहिलाच विषय, सीएनजी चे पैसे भरेल कोण. यांनी माघार घेतलेले आहेत. आता गाडीचा मालक आहे तो आणि गाडीवाला बघेल. आता काय आपण सगळं आल्यावर खर्च जाणार. जिंदगी के लिए माझ्या आशिकी के लिए. मस्त 3-3.5 तासाची रनिंग झालेली आहे. मग मस्त आम्ही आता जेवायला थांबलेलं, मस्त निसर्गाच्या सानिध्यात, आंब्याचं झाड मस्त वगैरे. आणि हे बघा, जेवायला पण घरगुती आहे मस्त. टेबल पण आम्हाला भारी भेटलेले आहेत, संकेतची कृपा. टेबल डायरेक्ट आम्ही घरून घेऊन आलो. गाडीवर टाकलाय. एवढे चिप्सचे पॅकेट. बांधकाम चांगला केलंय. बांधकाम, भाकरी, भाजी. आज सोमवार असल्यामुळे काहीच नाही करू शकत आम्ही. भाजी नाहीच वाटत ती आहे भाजीचे. बरं भेटला बरोबर हा, भारी वाटतं. एक नंबर पहिला घरगुती जेवण, अतिउत्तम जेवण. पहिलं जेवण एकदम भारी भेटलेलं आम्हाला. नाच ब्रह्म. भाजी एवढी भारी झाली. प्रेमच्या मम्मीला थँक्यू बोला. प्रेमच्या मम्मीला थँक्यू. भरपूर प्रेम दिले आम्हाला भाजीतून त्यांनी. प्रेमला आणला की आज आम्ही जेवण करतो. जेवण केल्यावर भेटू. आज आमचा रात्रीचा प्रवास असणार आहे, त्यामुळे डायरेक्ट उद्याच भेटू. आता ह्याच्यात गेला युट्यूबच्या व्हिडिओ. मापसा आता गोव्याला पोहोचलेलो आहे. आणि आमचा माणूस फ्लॅश ऑन करू दे, दिसून नाही ऑलरेडी. हा बघा, अजून बरं माहित नाही आपण कुठं चाललो. कुठे चाललो हा, आय डोंट नो. त्याचा विषय असा आहे, तो बोलतो झोपायचा कुठे. तर नाईट रनिंग येते का माहीतच नाही. झोपू आपण. चला निघू. चला आता आम्ही गोव्याला आलेलो आहेत. आम्ही निघत होत. गोव्याला वस्तीचा प्लॅन होता, पण नको, आम्ही चाललो आता कर्नाटक. तो आता ड्रायव्हर चेंज झालेला आहे. ड्रायव्हर बनून सोडलाय मला. मस्त कली गाण्याला. सुदेश काय ओके आहेस ना? गाडी झालं. व्हॉट अबाउट यू? आय एम नॉट ओके, बिकॉज यांनी अशी गाणी लावली ना. परत लावला गाणं. अजून 50 किलोमीटर गाठलं असतं आपण, पण याचे सॉंग्स असे होते ना. कर्नाटक. आम्ही आलो कर्नाटकला. कर्नाटकला आम्ही अण्णा घेऊन आलो.
सुद्धा काय कुठे चाललो सुदेश मनाची प्रतिक्रिया सांगतोय. सुदेश काय मनाची प्रतिक्रिया अशी आहे की पहिल्यांदा कुठेतरी बाहेर जायला निघालोय आणि माझ्यासाठी सरप्राईज आहे. ऍक्च्युली मी निघालोय 6 वाजता ठाण्यातून. सकाळी पहाटे 6 वाजता, संध्याकाळी 6 वाजले आणि आता सकाळचे 6 वाजता आणि कोकण साठी निघलोय. कोकणला गोवा बोललाय. कोकण नाही, अजून कोकणात तर पोहोचलो नाही. कोकणाच्या पलटी करून परत म्हणजे मी माझ्यासाठी कोकणात नाही पोहोचलो कारण मी झोपेत होतो. आणि आता झोपेतून उठलोय तर मी बघतोय डायरेक्ट कर्नाटक. डायरेक्ट कर्नाटक. ओ माय गॉड. परत झोपतो आणि मे बी आता बँगलोर नाही तर कन्याकुमारी. ओनली ट्रॅव्हल. सुदेशचा सीन मी सांगतो. अजून पोहोचलो नाही. सुदेश टेन्शन अशामुळे आलाय. तू सकाळी करून 6 वाजता निघाला. सायकल 6 वाजता स्टेटस टाकलाय कोकण. तरी कोकणात पोहोचलो नाही. 24 तास झाले तरी कोकणात पोहोचलो नाही. त्याने आलो नाही बघ. कसली व्हिडिओ आयुष्य ना व्हिडिओ दिसते. तर आम्ही सुदेशने टाकलंय सकाळी 6 वाजता कोकण म्हणून. तर सुदेशच्या बायकोचा एकसारखा वहिनींचा फोन येतोय. कुठे पोहोचलो आम्ही, कुठे पोहोचलात. कर्नाटकामध्ये निघाल्यापासून त्याला माहित नक्की कुठे जायचं आपल्याला. मी बघतोय 5 वाजता निघाला. महाराष्ट्रानंतर गोवा आणि गोव्यातून आम्ही आता कर्नाटकला आलोय. कर्नाटक मे बी आता पाकिस्तानला पण जाऊ. बँगलोर जायचा प्लॅन. बँगलोरला पण जाऊ आता. बँगलोर नंतर कन्याकुमारी पण जवळ आहे. फक्त 900 किलोमीटर आहे. कन्याकुमारी पण जाऊ शकतो. चालेल. तिकडे जॉबला आग लावा. पण त्यांनी अजून माझा काय स्टे घेतला नाही. कुठे अजून आम्हाला ती पॅम्पलेट आलीच नाही. काय कधी येईल. अम्मा तुझी मुली गडगडणाऱ्या नभा. तुझी मुली गडगडणाऱ्या नभा. आसमानीच्या सुलतानीला जबाब देती. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती. सह्याद्रीचा शिव गरजतो. सह्याद्रीचा शिव गरजतो. शिवशंभू राजा दरी नाद गुंजला. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. छाती तोरली अभिमानाची लेलिया. जीवन बोलती खेळती बघेली. दारिद्र्याच्या मुखात शिजला, इंद्राच्या भावाने भिजला. देश गौरवासाठी झिजला. देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही दत्त राखतो. महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय महाराष्ट्र. सुमेध झाली का झोप? काय कसं वाटतं तुला? लागली मला.
कसं वाटतंय आता टाइम सांगतो मी तुम्हाला 3 वाजलेत पहाटेचे 3 वाजलेत आणि आम्ही कर्नाटक बॉर्डरलो मी कर्नाटकची बॉर्डर क्रॉस केले आणि आम्ही लावलेलं गाणं जय जय महाराष्ट्र माझा अंगात म्हणजे असे शारे उभे बघ थोडे असं काटा अंगावर काटा आलाय 3 वाजल्या 3 म्हणजे असं वाटतं की झोपच उडाली माझी गाणं पण संगीतने एवढा भारी लावला जय जय महाराष्ट्र माझा म्हणजे अख्खी महाराष्ट्राची मला म्हणजे आता आपला जो गाव आहे गावाच्या ठिकाणी नदी आहे अशी सगळी आठवण आली मेन म्हणजे तो सह्याद्रीचा सिंहगडचा तो अशी मला म्हणजे रायगडाचीच आठवण आली एकदम असा अंगाचा काटा आपण कर्नाटक मध्ये ऐकतोय त्यामुळे एक तो वेगळी स्फूर्ती होते म्हणजे जो एनर्जी आहे ना यस 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 आता पोलिसांना पण सांगतो ना आपण काय सांगितलं आपण कुठं मुंबई बनवेल आम्ही रायगडवर आपला अभिमान येतो आणि ते झाले आपण जो गाणं लावलं अरे यार सहीच म्हणजे ट्रिपचा पैसा वसूल पहिल्या दिवशी झालेला आहे आपला खरं मस्त असं एकदम अंगात ऊर्जा आली तर झोपेची पण इच्छा नाही माझी झोपलो नाहीच मी 1.5 तास पण नाही 10 मिनिटाची झोप असेल फक्त त्यात पण तो पोलीस मामा आला उठवायला कहा से आये हो तो पण संकेतने आपल्या अरे वा मला त्याचं एक आवडलं संकेतने मराठीत उत्तर दिलं त्याला मी रायगडशी आलो तो याला समजलंच नाही काय त्यांची भाषा जपतात जशी ते आपली पण आपण कर्नाटक मध्ये येऊन सुद्धा आपल्या मराठी भाषेचा मान राखला खरंच नाही ते कर्नाटकी म्हणजे हिंदीतच बोलत आणि समजत नव्हतं यांनी 2दा रिप्लाय दिला त्यांना समजत नाही त्यांनी हिंदी बोलायला लागलं ते जशी त्यांच्या भाषेला सोडत नाही तसं आपण पण आपली भाषा जपायला पाहिजे मराठी भाषा जपा आपल्याकडे जर हिंदीत बोलायचं तर आपण मराठीतच बोललो ओके ओके गुड 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 चायसाठी थांबलेलो आहे आणि आलेले आम्हाला मस्का बन मस्का बबलू भाईची आठवण आली संकेत काय भरपूर ड्राईव्ह केली कसं वाटतंय नाही असं रेग्युलर सवय असं वाटलं नाही की मी भरपूर ड्राईव्ह केली मस्त ही चायचा मजा आहे घेतात चाय आणि बन मस्का म्हणजे सीन असं होतं की सुदेश वरती आपण डिपेंड होतो मला कॉफी सुदेश आला तरच प्लॅन सक्सेस होईल याच्यात होतो गेट टुगेदर सुदेश कधी असं करत होता पण सुदेश बोलला की नाही त्याच्या आधी आपण फिरायलाच जाऊ सुदेश ज्यावेळी बोलला की मी आठवड्यावर सुट्टी टाकतो तर समजायचं की आता टाका आठवड्यावर सुट्टी आणि प्लॅन कर्नाटक बेंगलोर पण होईल केरळचा पण प्लॅनिंग चालू आहे 15 ऍक्च्युली आम्ही आलेलो कोकणसाठी नंतर आलो तर गोव्यावरून परत आता कर्नाटकमध्ये आणि बेंगलोरला जाऊ का ते माहिती नाही कुठं जाऊ माहिती नाही सांगू शकत नाही चायवर कॉन्सन्ट्रेट खरं सांगायचं म्हणजे प्लॅन माझा आणि संकेतचाच आहे पण ह्या कोणालाच माहित नाही आम्ही कुठे चाललो ते डायरेक्ट सकाळ झाल्यावर समजेल आम्ही कुठे चाललो ते आता सुदेशला आम्ही 2 स्टेट पुढे आलो मगाशी पोलीस आला चेकिंगला सुदेशकडे बघून आमची गाडी चेक केली आमच्या बघून त्यांनी गेली नसती कारण की तो महाराष्ट्रात झोपला डायरेक्ट गोव्यात कर्नाटक मध्ये येऊन उठला चला आता 2-3 तास राहिले अजून 3 तास मस्त आहे की आमचा ड्रायव्हर पण मस्त आहे मला आराम भेटला आणि त्याच्या सोबत 15 लाख पॅकेजचा ड्रायव्हर आहे आता उडवतो बस आता एवढी मोठी डिकी असून ऍडजस्टमेंट चालू आहे यांची आता ही जागा जी आहे ना हा माझी त्याची बॅग कशाला पाहिजे तर घेऊन तो म्हणून मी बोलतो सीएनजी वाटला तो काढून टाका नाही तर 5 थांबायला लागते ती गाडी वहिनींचा म्हणालता का सांगितलंच का पोहोचलो कर्नाटकला फायनली आम्ही पोहोचलेलो आहेत कर्नाटक मुर्डेश्वर येथे प्लॅन काहीच नव्हता अचानक झाला आता आम्ही फ्रेश वगैरे झालेलो आहे दर्शनाला झालेलो आहेत बॅगा वगैरे आमचे प्लेयर्स बघा सगळे बॅगा हा झोपलाच ना अजिबात चेहरा बघू शकता याचे तोच येतो आता आलेलो आम्ही मुर्डेश्वर येथे अतिशय भव्य दिव्य असा मनोरा आहे बघू शकता
पाहू शकता समोर सुंदर असा निसर्गाचा नजारा आहे. हे मी मनोरा जो पाहिलात त्याच्या 18 मजल्यावर जाऊन शूट करतोय. मस्त असं वातावरण. संकेत काय कसं आहे कर्नाटक? खूप छान आहे, फक्त दिवस अजून पाहिजे. दिवस पाहिजे. चला आता ड्रायव्हरची भूमिका आली आहे माझ्या नशिबात वाट्याला. 4 ड्रायव्हर पण आम्ही दोघंच गाडी हाकलतोय, पण चालेल. कालपासून एकट्या गाडी चालत आहे. इकडे बघा हाल चालत हाल. अरे बरोबर आहे. इकडे बघू शकता आम्ही आलो आता गोकर्ण येते आणि तिकडचा जी प्रथा आहे म्हणजे लुंगी घालून आणि वरती असं बनियन किंवा उघडं जातात मंदिरात. त्यामुळे आमचा लुंगी एक प्रकारच्या लुंगी बांधलेल्या आहेत. आज श्रीकांत धोतर टाईप लुंगी बांधतोय. याच्या अर्धा तास झाला संकेतनी लुंगी झालेली आहे. अण्णा इल्ला वन मिनिट. हा क्लास इंजिनिअरिंग लुंगी. फायनली आम्ही लुंगी घातलेली आहे, नेसलेली आहे. खूप परिश्रम झाले, जवळजवळ अर्धा तास लुंगी लावायला गेला. आणि आमचा लुंगी म्हणजे नेसवणारा माणूस त्याचीच लुंगी सुटली, त्यामुळे तो फिट करायला गेला आहे. येईल थोड्या वेळा. आता आम्ही दर्शनाला चाललो आहे. खूपच असा मस्त वातावरण, म्हणजे कर्नाटकला आलो आहे असं काहीतरी वेगळं वेगळं वाटतं आहे. असं मस्त असं म्हणजे थोडं फॉरच चेंज चांगलं आहे. आता तारा तात तारा तात फुल साऊथ इंडियन वाईब आलेलं आहे आम्हाला. अण्णा आता अण्णाच आहे बघा. संकेत काय कशी फिलिंग आहे? खूप छान वाटत आहे. असं वाटतं आता ज्यावेळी आमच्या ऑफिसला काही असेल तर मी ते ड्रेसिंग करणार आहे. खूप हवं लागते ना. आणि मला असं वाटतं मलाच बक्षीस मिळेल तिथे. फॅन्सी ड्रेस. त्यामुळे मी तो विचार केला. आता आमचं मस्त महाबलेश्वरचं दर्शन झालेलं आहे. मस्त लुंगी आणि बनियन असं वाटलं का तेच घालून पूर्ण आता गोवा फिरावा. पण संस्कृतीप्रमाणे आम्ही चालतो. आता तिथली कर्नाटकची संस्कृती जपली, आता गोव्याला जाऊन संकेत गोव्याची संस्कृती जपली. आणि तू काय दाढी करायला बसलास की काय असं वाटतं? गरम होत गरम होत आता इथून त्या व्हिडिओ मध्ये वाटलं दाढी करायला बसलास. गरम होत. हो रे तसं वाटतंय. जय श्रीकांत. आणि सगळे आता फोटो चालत येतो. फोटो झालेत. आमच्या फोटो आमच्या शाळेच्या ग्रुपवर गेलेला आहे. आणि प्लॅन झालेले आहेत लगेच. प्लॅन लगेच आम्ही कर्नाटक ते लगेच कुठला गेला? तिरुपतीचा गेला. वा चल बाय. आता मी जेवायला हॉटेल बघतो. जेवायला रात्री आम्ही येऊ. कुठे जाणार ते माहित नाही, पण आम्ही येऊ. चला बाय. अरे एकच वादा आमचा सुमित दादा, एकच वादा काशी घालून माझी. सुमित दादा. अरे एकच वादा आमचा सुमित दादा, बाबा एकच वादा CNG. आमचा सुमित दादा. त्याने खेळवली एक टीम, तिच्या नावात आहे दम. त्याने खेळवली एक टीम, तिच्या नावात आहे दम. आमच्या दादाला ऑनरशिप. लय 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 लय. हे तर गाडी येतात आमची टीमची. आमचा हेड कोच आपल्याला आहे. बोल बोल. मला यातलं आहे. आता आमची घरी जायचं पण आमच्या टीमचं गाणं पण येईल. हे गीत जे झालं ते काल GPL साठी लॉन्च होणार आहे 1 तारखेला. ते प्रॅक्टिस चालू आहे त्याची. अतिशय खूप सुरेख असा आवाज आहे त्याचा. इथे थांबलेलो रिवर्स मस्त.
आणि खास ओनर साठी त्याने गाणं गायलं, त्यामुळे ओनर त्याला काहीतरी देईल, बांधावर बसणार नाही. बऱ्याच तासानंतर मला सुट्टी भेटलेली आहे. संकेत ड्रायव्हिंग करतोय आणि हा बघा ही जोडी असते आणि मी असल्यावर मी एकटाच असतो पुढे, हे सगळे झोपाकडे असतात. मस्त सुदेशने गाणं लावलेलं आहे आणि आता सुदेश स्वतः गाणं बोलणार आहे. हिरवा निसर्ग हा पावतीने जीवन सफर करा मस्तीने रे जीवनाचे गीत गा रे धुंद वारे ला ला ला. गुड इव्हिनिंग मित्रांनो, आता आपण आलेलो गोवा येते. मी हे करत होतो, ये कर रहा था मैं 200 आधा घंटा वो तूने आ नहीं रहा. आईला काय कोकणची प्लॅनिंग, कर्नाटक झाला तर गोवा. हे बघा बसलेत. सध्या काय कसं वाटतं गोव्याला येऊन? लय भारी. हा मजा. आईला सुदेश पहिल्यांदा आला गोव्याला, त्याच्या मुले आम्ही गोव्याला आलो. मी भरपूर वेळेला आलो, संकेत पण आला, श्रीकांत पण आलाय. सुदेश जी मजा घेतोय समोरच नाही रे, एकटाच फिरतोय. कुठल्या बीचवर होतो रे? पॅलोलियम बीच. या बीचवर मी फर्स्ट टाइम आलो. तर आता आम्ही आलेलो आहेत गोव्यामध्ये. गोवाचा मस्त की एक बीचचा फील घेतलेला आम्ही, अतिशय सुखद असा. म्हणजे सुदेशच सांगेल, मी ना शब्दात सांगू शकत. सुदेश काय कसं वाटतं गोवा? शब्द नाही आहेत, तोड नाही आहेत त्या गोष्टीसाठी. एकदम बोल्ड झालो. क्रिकेटमध्ये जसं बॅट्समॅन बोल्ड होतं तसं त्या बीचवर गेल्यानंतर मी बोल्ड झालो. त्याला आम्ही एक हिडन बीच होता, जे बहुतेक लोकांना माहित नाही, तिकडे नेलेलं. एकदमच खुश होऊन गेला तो. पण खरं सुख आहे ना सुदेश, तू उद्या आपण मालवणला जाऊ ना, तेव्हा तू बोलशील अरे यार आधी इथे का ना आलो होता. हा सुदेश बघ आमचा, आई शपथ फॅन्सी. आता आम्ही गोव्याला आलेलो, मस्त कसिनोला आलोय. कसिनोला नाही जाणार नको, आम्ही कसिनोला गेलो तर आमचा कस निघेल, त्यामुळे आम्ही जात नाही. बागाला जायचं. आम्ही आता फिरलो, राऊंड मारले, फोटो काढले. आता आम्ही बागाला चाललेलो. बागाला काय बघायला चाललो. चला नाचू, चला तिकडं तो. शर्ट बघ, व्हाईटचा शर्ट. जरी मारे चला मित्रांनो, आता ब्लॉग इथेच थांबवत आहे. उद्या सकाळी मालवणला जायचं आहे आणि मालवणचाही ब्लॉग येणार आहे आपला. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.